नजीक मनोरमधल्या एका इमारतीवर तोडक कारवाई करण्यात येत आहे। मनोरच्या वेडगाव रोड येथील रईस नगरी येथील शान नावाच्या एका इमारतीवर ही कारवाई करण्यात येत आहे। तलाठी, नायब तहसीलदार, अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत आणि मनोर पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांच्या बंदोबस्तात ही कारवाई सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार मनोरच्या महिला दक्षता कमिटीच्या अध्यक्षा बेग मॅडम यांच्या बरोबर एका बिल्डराने इमारत बांधण्याचा करार 2013 साली केला होता। मात्र आज तगायत त्याने इमारतीचे काम पूर्ण केले नाही। त्याने लोकांचे पैसे खाऊन एक प्रकारे महिला दक्षता कमिटीच्या अध्यक्षा निगार बेग आणि ज्यांनी या इमारतीमध्ये फ्लॅट गाळे बुकिंग केले होते त्यांची फसवणूकच झाल्याचं समोर आलं आहे। आज दिवसभरात ही इमारत तोडण्यात येईल अशी माहिती मिळाली आहे। मात्र यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी कॅमेऱ्यासमोर अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे। मात्र मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात येत आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे। तर बिल्डराने या कामामध्ये फसवणूक का व कशी केली हे त्यांच्याकडूनच स्पष्ट होईल। मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही। तर नेमकं काय आहे हे प्रकरण, या कारवाईबद्दल सविस्तर माहिती, स्पष्ट माहिती मिळू शकली नाहीये। मात्र पुढे जशी याबाबत माहिती येते आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू। मात्र ज्यांनी या इमारतीमध्ये आपले पायी मेहनतीच्या पैशाने फ्लॅट किंवा गाळे बुकिंग केले होते त्यांचं तर मात्र मोठं नुकसानच झालं आहे। त्यामुळे त्यांना त्यांची नुकसान भरपाई मिळेल का, बिल्डरावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होईल का, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहे।